पुढे असणारी अशी चालू राहणार आहे। तर खासदार सुप्रिया सुळेंनी विधेयकाबाबत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि या भूमिकेचं भाजपानं स्वागत केलंय। तर दुसरीकडे विधेयकाला विरोध करणाऱ्या संजय राऊत यांना भाजपानं सुनावलंय। तर विधेयकाबाबत सुप्रिया सुळे यांनी सकारात्मक भूमिका घेतलेली आहे। विधेयकाला आम्ही पाठिंबा देऊ असं म्हटलंय, त्याचं भाजपाकडून स्वागत केलं गेलंय। तर या विधेयकाला विरोध करणाऱ्या संजय राऊत यांना मात्र भाजपानं सुनावलंय। स्त्री सशक्तीकरण झालं पाहिजे, महिलांना अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी शरद पवार साहेबांची सुरुवातीपासूनचीच भूमिका आहे आणि सुप्रियाताईंवर देखील पवार साहेबांचे संस्कार झालेले आहेत। त्यामुळं अशा पद्धतीनं महिला विधेयकाला ज्याच्या माध्यमातून 33% महिलांना लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे, विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळणार आहे, अशा पद्धतीच्या एक चांगल्या विधेयकाला पक्षाचे विचार बाजूला सोडून देखील अनेकांनी पाठिंबा दिलेला आहे आणि अशा पद्धतीनं सुप्रियाताईंनी जर का भूमिका घेतली असेल तर मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। मुळामध्ये उद्धवजी ठाकरे दरोड्याचा माल घेऊन मुख्यमंत्री झाले होते। युतीमध्ये निवडणूक लढली असताना, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये निवडणूक लढली असताना उद्धवजी ठाकरे यांनी दरोडा टाकला आणि उभाटा गटा म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे आमदार घेऊन उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले होते। त्यामुळे उद्धवजी ठाकरे चोरीच्या बहुमतावर मुख्यमंत्री झाले होते, त्याबद्दल संजय राऊतांनी बोललं पाहिजे।